संजय करलकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आमचा पखवाज वादक ढगा तबला वादक गजा देसाई यांना आलेले आहे आणि त्याचप्रमाणे संजय करलकर यांनी हे 100 रुपयाचं पारितोषिक मला दिले आणि त्यांनी लिहिलंय की कवटी बुवा. पण करलकर साहेब सांगतोय आणि पैसे देणाऱ्यांना सुद्धा सांगतो 1 तारखेपासून हे नोटी चालायचे नाही. त्या नोटीवर काय लिहू नको, कारण तुमची प्रेमाची ही भेट जी आहे ती आम्ही जपून ठेवतो आमच्या जवळ. त्यामुळे नोटांवर लिहू नका, नाही तर मी आपलं घडी मारून ठेवीन मी, त्याचा उपयोग काय नाही. हे 100 रुपयाचं पारितोषिक दिले त्याचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आवाज थोडा कमी करून सांगले नी, थोडा कमी आहे हो. नाही बरोबर आहे, हे मला पण मान्य आहे. आमच्याकडे तसला काही चाललं नाही, पण ह्या बुवा काही कळता ह्यो किती हुशार आहे. एवढं सगळं असून सुद्धा आपण येता 11 वाजता भजनात. वा रे वा. खुशखबर, दिनांक 16, 12, 13 रोजी रात्रौठीक 9 वाजता डबलवारी भजनाचा जंगी सामना बुवा श्रीकांत शिरसाट विरुद्ध बाबाजी कानडे, ठिकाण गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा पूर्व. दिनांक 21, 12, 13 रोजी रात्रौठीक 9 वाजता डबलवारी भजनाचा जंगी सामना बुवा श्रीकांत शिरसाट आणि दीपक पाडेकर देवगड, ठिकाण अंधेरी पूर्व गुंदवली गावठण यांनी अनाउन्समेंट दिलेली. आणि त्याचप्रमाणे बाबू टक्के, बरोबर ना, बाबू टक्के बांद्रा यांच्याकडून बुवाना आणि पखवाजवादक देसाई यांना हे आम्हाला दोघांना 50-50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आवाज कमी केलो की मजा येत नाही हो. आम्ही इकडे टाळं फोडून मर मरतो. हे लोक एवढे ऐकण्यासाठी काय नाही, पेटवून द्यावा, बघूया काय. आणि गरुडा असतील बंद तर तो उसरायलो त्याच्या टायमात सापडून काय. मी एवढं गावावरून आलोय, बरोबर ना, असं विषय ठीक आहे, चालायचं. पण या काम करा, माझ्या जितकं आवाज ठेवतो त्या तेव्हा तितकं त्याच्या त्या ठेवायचं. नाहीतर मुंबईवाला आवाज व्हायचे चढ ठेवशात असला नाही तर मी मर बॉम्बला हे उपयोग काय नाही तर. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया.
विजय शंकर जाधव मुक्काम देवदास बौद्धवाडी यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय रे 14 राष्ट्र देवानी त्या समुद्र मंथनातून घुसळून काढली आणि त्याच्यामध्ये एक काढलं म्हणजे काय मदिरा. मदिरा म्हणजे काय दारू. माणसाने नक्की जरूर थोडीशी तिची चव चाकावी पण आपणा जमात तितकीच चाकावी बरोबर. त्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून म्हणतोय बाई बाटलीत बुवा बुडाला. पण ही मदिरा सुद्धा बघा दोघे जण म्हातारपण झाल्यानंतर गचाकले आणि वरती ज्यावेळेस गेले तेव्हा इंद्राने विचारल्या हे भाऊ तू मृत्यू लोकात काय केलं. त्याने सांगितले की मी फक्त देवाची पूजा म्हणजे मी माझ्या संसाराकडे सुद्धा बघितलं नाही फक्त देवाची पूजा देव आणि देव एवढंच काय ते केलं. इंद्राने सांगितलं चल तू नरकात चल. दुसरे विचारले तू काय केलं तर म्हणालो मी सगळा केलंय. 84 दशलक्ष योनीनंतर मनुष्य प्राणी मिळाला मनुष्य देह मिळाला मला. त्या देहाचं मी सार्थक केलं. मी सगळा केलंय. मी दारू पिलंय मी मटको खेळलोय जुगार खेळलोय म्हणजे जी जी व्यसन आहेत मृत्यू लोकात ती सगळी मी केली. इंद्र म्हणालो तू कधी जा स्वर्गात जा. कारण त्याने सांगितले की ही व्यसनही थोडीफार केलीच पाहिजे परंतु त्याच्या आहारी गेलं नाही पाहिजे. असंच एक बघा काय काय लोक अगदी जबरदस्त टाकतात आणि संध्याकाळ झाली काय हाताकडे हात नाही आणि पायाकडे पाय नाही पण त्याचे फायदे असतात. कारण सांगतो दारुड्याच्या मागे कधी कुत्रो लागत नाही. नंबर 1. नंबर 2 दारुडा नेहमी खरं बोलतो आणि नंबर 3 दारुड्याच्या घरात कधी चोरी होणार नाही. कारण काय घरात काय शिल्लकच ठेवून असतात त्यांना. अशाच एका दारुड्याने काय केलं ऐकलं की रक्तदान श्रेष्ठ दान नेत्रदान हे सुद्धा श्रेष्ठ दान. त्याने घेतल्यामध्ये ऐकलं म्हणालो मी नेत्रदान करणार म्हणजे करणार. आणि फॉर्म वगैरे भरल्याने डॉक्टरांकडे डायरेक्ट डॉक्टर साहेब बसले. नेत्रदान करून गेलो. नेत्रदान केलं. डॉक्टरने त्याचे डोळे काढून घेतले आणि पट्टी बांधून नंतर शिपाई सांगितले ह्याका एकदा रिक्षेत बसव एका घरात जाऊन. रिक्षेत बसलेलो परत पाठी गेलो. म्हणालो डॉक्टरांना मला 2 मिनिटं भेटायचंय. डॉक्टर म्हणाले अरे तू मागे किती येईल. तो म्हणालो याक सांगतोय तुमका मी डोळे दिलोय पण ज्या काय हे तुम्ही डोळे दिशा देशात जे काय हे डोळे तुम्ही दान करशाल त्याका सांगायची घोडभर घेऊन सांगायची. तर डॉक्टर म्हणतो ना असा किती तू पितोस पण त्याका किती घेऊन सांगा होईल. त्या म्हणालो त्यांना घोडभर घेतल्याशिवाय तो डोळाच उघडत म्हणजे एवढे जबरदस्त. पण आताचे जे बुवा आहे खरं आहे ना. आणि आपण माय बहिणीला सुद्धा विसरत नाही. इथे भजनामध्ये बरेच बुवा एकामेकाच्या अगदी घरापर्यंत जातात काय गरज नाही. आपण वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करू शकतो. कारण जनता जनार्दन त्यांच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये तराजू आहे बुवा. एक लक्षात ठेवा कोटणकर बुवा हा जो तराजू आहे तो जमलेल्या जनता जनार्दनाच्या हाती आहे. म्हणून बघा आपण कुठे बसलोय तराजू काय दाखवतो ज्यांची बाजू खोलवर आहे खाली आहे ती बाजू जड बरोबर ना डॉक्टर साहेब. ज्यांची बाजू खाली आहे ते श्रेष्ठ आहेत बरोबर ना. आम्ही कुठे बसलोय इथे उंचावर बसलोय. आमचं पारड वर आहे आणि या जमलेल्या जनता जनार्दनाचं पारड खाली आहे. म्हणून त्यांना विसरू नकोस. आणि त्यांच्या ते काम करताना तुका चढवता नाट मोड बुवाची पण तू कुठपर्यंत जायचं हे तू लक्षात ठेव. म्हणून म्हणतोय इथे भावा बहिणीला सुद्धा विसरत नाही. मग अशी कित्येक उदाहरणं. आणि आता ताजा उदाहरण जर बघशात तर तो म्हातारा जो कोण जो 4-5 महिन्यापूर्वी फवारा सोडी होतो आणि चांगले माझ्या फवाऱ्याखाली जो कोण येत तो फक्त शुद्ध बाकी काय म्हातारा तो जबरदस्त फवारो 60-70 वर्षाचा म्हातारो आणि फवारो सोडण्यात कमी नाही. म्हणून काय म्हणतोय बघा
आमच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्याचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ह्या 1000 रुपये बघा आपल्याकडे बरेचसे लमाणी लोक ते खोदायला गटार खोदायला वगैरे असतात. तर त्या लमाणी लोकांच्या भाषेमध्ये बघा वंद याड मुन नाक ऐद आर योळ ಎಂಟು ಒಂಬತ್ತು आणि ಹತ್ತು 100 200 300 400 500 600 700 800 900 आणि 1000 म्हणजे साहेब 1000. त्या लमाणी लोकांच्या भाषेमध्ये सुद्धा ते संध्याकाळची जमल्यानंतर थोडी थोडी मारल्याने ती काय करतात डग्या घेतात. डग्या फुल ग्रुप मध्ये गोल बसतात आणि बुग्गू 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 या नाही तसं नाही आवडत. बुग्गू बुग्गू तू वाटतं सोडू सोडू. तर लमाणी लोकांमध्ये गाणं बघा म्हणतोय काढले 30 तर त्याचं उत्तर बाकी 15 आहे. पण त्या लमाणी लोकांच्या भाषेमध्ये आरुमुरु ओंबत्तू म्हणजे 6 आणि 3 9. काय सांगितलंय 6 आणि 3 9. या माणसाच्या शरीराला 9 भोका आहेत. तुम्ही विचार करू नका मी सांगणार ही काय प्रश्नोत्तरी बारी नाही. माणसाच्या शरीराला 9 भोका आहेत. 2 4 6 2 4 6 7 8 आणि 9 म्हणून म्हणतोय आता इथे दुसरं बक्षीस इथे मला आलेलं आहे. त्यांनी सांगितलंय महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवायला पाहिजे. सत्यवान सावंत यांकडून हे बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. त्या बक्षिसाचा मी स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस सत्यनारायणाची पूजा असते त्या वेळेस प्रत्येक ठिकाणी प्रल्हाद शिंदेचं एक गाणं अगदी हमखास लावलं जातं आणि त्या चालीवर एक 4-5 ओळीचा गजर मी बाळासाहेबांवर केलेला आहे. नेमकं त्या सद्गृस्ताने भजन केलं आणि मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. वाजवलं जातं आणि त्या निमित्ताने बघा बाळासाहेब हे संपूर्ण जगताचे लाडके होते. त्याचं संपूर्ण उदाहरण आहे ते आपण गेल्या वर्षीच बघितलेलं बरोबर ना. आणि त्यांच्यावर फक्त त्यांच्या महती वर्णाला माझ्याकडे खरोखरच शब्द नाही परंतु थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केलोय. जर आवडलं असेल तर नक्कीच टाळ्या द्या बस. शब्द
दसरा मेळाव्याच्या दिवशी साहेबांची कशी परिस्थिती होती बघा शेवटचा दसरा मेळावा. परंतु एवढं जर थकलेलं शरीर असून सुद्धा बाळासाहेब तिथे भाषण करण्यासाठी आलाय आणि हे शेवटचं कडवं मी लिहितो म्हणतो. दिनेश कुबल या इथले समाजसेवक दिनेश कुबल साहेब, माननीय दिनेश कुबल साहेब यांच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या धन्यवाद. त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख अंकुश सरमळकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंगावर काढा येतो नक्की 100%.